लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त विवो घेऊन आले खास गणेशोत्सव ऑफर। फक्त विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर इचलकरंजी मध्ये सर्वात आकर्षक मॉडेल X Fold 5, X200 FE आणि V60 हजर स्टॉक मध्ये। लाईव्ह डेमो, ओरिजिनल एक्सेसरीज, 2 वर्षांची वॉरंटी, त्यात 10% कॅशबॅक, विसेल इन्शुरन्स आणि हमखास आकर्षक गिफ्ट। या गणेशोत्सवात बाप्पा सोबत आनंद दुप्पट करा। फक्त विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, S1 प्रोसेस बिल्डिंग, सोन्या मारुती पेट्रोल पंप शेजारी, इचलकरंजी। संपर्क 87 96 47 11 11। विवो, आनंदाची नवी दुनिया। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय झाला की 9 तारखेला मीटिंग होणार आहे आणि 9 तारखेला मोजणी होणार आहे आणि मोजणी झाल्यानंतर परत मीटिंग होणार आहे। तर जिल्हाधिकाऱ्यांनी जो घेतलेला निर्णय आहे की त्या जागेमध्ये आरक्षण जे काय आहेत त्याची पूर्ण मोजणी करायची आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी काही जागे 5.5 एकरवरती RTO कार्यालय उभं करायचं। त्याच्या बाबतीत आपण मुळात त्या जागेमध्ये 5.5 एकर जमीन शिल्लकच राहत नाही। पुरवठा अधिकाऱ्यांना 30-32 गुंठ ऑलरेडी जागा दिल्या, महापालिकेची 30-32 गुंठ जागा ऑलरेडी दिलेली आहे। आता आठवड्याचा बाजार एवढा मोठा भरतोय की त्या ठिकाणी महिलांची एवढी गर्दी असते की पाय ठेवायला देखील जागा नसतो। मुळात माझा मुद्दा हा आहे की गायरान जमीन ही RTO ऑफिसला देता येते का? गायरान जमीन ही RTO ऑफिसला देता येत नाही, कारण गायरान जमिनीचा उपयोग हे दवाखान्यासाठी, शिक्षण शाळेसाठी किंवा गावातले जे चराई करायचं आपण म्हणतो ना, शेतकऱ्यांची आपली जे गैरं असतात, मसरा असतात, त्यांना चराई करायसाठी किंवा गावच्या चांगल्या विशिष्ट हेतूसाठी आपण उपयोग करू शकतो। तसा महाराष्ट्र शासनाचा GR आहे 12 जुलै 2011च्या या GR प्रमाणे गायरान जमीन ही त्या ठिकाणी देता येत नाही। परंतु एक वेगळ्या पद्धतीनं आज जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा आमदार साहेबांनी आम्हाला विनंती केली की आपण जागा प्रत्यक्ष किती आहे हे बघूया, त्यासाठी आपण मोजणी करूया। परंतु मोजणी जरी केली, जागा तिथे जागेवर किती आहे जरी भरली, त्यानंतर जरी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला बैठकीत बोलवलं तरी RTO ऑफिस तिथं झालं तर आमचा आठवड्याचा बाजार तिथून निघून जाईल। मग बाजार जर गेला तर आम्हाला बाजारासाठी एक तर थोरात चौकात जायला पाहिजे किंवा इकडे डेक्कनच्या मागे तिकडे जायला लागेल। त्यामुळे आमच्या या 1 लाख लोकसंख्या आज शहापूरची आहे। जवळजवळ 12 नगरसेवक आज शहापूर परिसरामध्ये आहे। आमच्या गावातल्या माता भगिनी असतील किंवा आमचे व्यापारी असतील किंवा आमचे शेतकरी असतील, यांनी कुठं जायचं? यांना विस्थापित करण्याचा डाव कदापि ही शहापूरवासी आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही। त्यामुळे जरी जागेची मोजणी झाली तरी RTO ऑफिस आम्ही तिथं होऊ देणार नाही। RTO ऑफिसला हा गावकऱ्यांचा विरोध असेल म्हणजे असेल, त्या गोष्टीवर आम्ही आजही ठाम आहे। परत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे बैठक झाली तर त्यावेळी आम्ही देखील ठामच असणार आहे। आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून RTO कार्यालयासाठी विरोध हा शहापूरमधील काही लोकप्रतिनिधी करत आहेत। आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही समन्वयाची बैठक झाली। बैठकीनंतर देखील या बैठकीमध्ये मोजणी करून निर्णय घेण्याचा निर्णय झाला आहे। दरम्यान जे लोक RTO कार्यालयाला विरोध करत आहेत त्यांनी आजही आपला विरोध कायम ठेवलेला आहे। मोजणी झाल्यानंतरही आमचा RTO कार्यालयासाठी विरोध राहील असे त्यांच्याकडून सांगण्यात येते। कॅमेरामॅन रसूल जमादार सोबत मी विनायक कळडोणे।